नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. स्त्रियांसाठी माता होणे हे खूप भाग्यशाली गोष्ट आहे. परंतु यासाठी जी महिन्याची जी पाळी असते तेव्हा असंख्य वेदनांना स्त्रियांना सामोरे जावं लागतं. परंतु त्यांना नेहमीचं गृहीत धरल्यामुळे आणि त्या स्वतःला गृहीत धरत असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर त्यात होणारा प्रामुख्याने त्रास म्हणजे काय? मान, पाठ, कंबर ही खूप दुखणे, मांड्या दुखणे, त्याशिवाय पाळीचं अंगावरून जास्त प्रमाणात जाणे, जास्त दिवस जाणे, त्याशिवाय मळमळणे, चक्कर येणे यासारख्या असंख्य तक्रारींना त्यांना सामोरं जावं लागतं. मी आता अशा काही टिप्स सांगणार आहे ज्याने त्यांचा हे जो त्रास आहे थोडाफार तरी कमी होईल. तर पाळी येण्याच्या 2 दिवसापासून आधी कोमट पाणी पिण्यास सुरुवात करावे, जेणेकरून की जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात ते रिलॅक्स होतात. ते जी आपली पाळीच्या दरम्यान आकुंचन प्रसारणाची जी क्रिया होत असते ती थंड पाणी पिल्यामुळे जास्त आकुंचन होतं आणि पोटदुखीचा त्रास होतो. आणि म्हणूनच या 5 दिवसात थंड पाणी पिणे, शीतपेय, कोल्ड्रिंक्स पिणे कटाक्षाने टाळावे. त्याच्याऐवजी कोमट पाण्याचं सेवन करावं किंवा नॉर्मल टेम्परेचरचं तरी पाणी सेवन करावं. त्यानंतर ओटीपोट हे गरम पाण्याच्या पिशवीने तव्याने शेकावे. आणि तिसरं म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो पाळीच्या दरम्यान त्यांनी एरंड तेलाचं सेवन करावं, जेणेकरून की कॉन्स्टिपेशनचा त्रास न होता पोट अगदी सहज साफ होतं. आणि चौथं, अगदी हलका अन्नाचं सेवन करावं, जेणेकरून पचायला जड जर तुम्ही आहार घेतला तर ते अजून पचायला जड जातं. थँक्यू.